मित्रांनो, मोहाची गंमत अशी आहे की तो किती सोड सोड म्हणलं तरी मोह काही सुटत नाही. जी आसक्ती असते ती आसक्ती तशीच कायम राहते. आणि मग मनाची स्थिरता जी आहे ना, ती स्थिरता अस्थिरतेकडे जाते. म्हणजे मोह सुटतच नाही. मी जरी म्हणालो की मोहातून बाहेर या, तरी सुद्धा मला मोह असतो की मी लोकांना दिसलो पाहिजे, लोकांनी मला लाईक केल्या पाहिजेत, लोकांनी माझा व्हिडिओ ऐकला पाहिजे. म्हणजे अनेक जण लोक सांगत राहतात की मोहापासून दूर राहा, आसक्ती सोडून द्या, विरक्त भाव निर्माण करा. हे सगळे सांगता सांगता सुद्धा ते सुद्धा आसक्तीमध्ये अडकलेले असतात. आता हेच बघा ना, 31 डिसेंबर जवळ आला. मागच्या 31 डिसेंबरला अनेकांनी असा मोहावर नियंत्रण ठेवण्यासाठी संकल्प केला की इथून पुढे मी हे करणार नाही, इथून पुढे मी ते वाईट करणार नाही, आणि मग मी याच्यापासून दूर राहील, या वाईट गोष्टीपासून दूर राहील, या व्यसनापासून मी दूर राहील, असा संकल्प सुद्धा केला. मात्र काही दिवसच तो टिकला. कालांतराने त्या मोहाडी पुन्हा त्याचं जाळ निर्माण केलं आणि त्याला पुन्हा त्याच्या जाळ्यात ओढलं. आता पुन्हा 31 डिसेंबर आला, पुन्हा एकदा आता तोच संकल्प करायचा आहे. तर मोह जो आहे ना, तो मोह हा लवकर सुटत नाही. परंतु मी तुम्हाला असं सांगेन, हा विनोदाचा भाग सोडला तर मोह सुटणं जरी कठीण असलं, सुटणं जरी अवघड असलं, तरी तो सोडण्याचा प्रयत्न न करणं हे मात्र चुकीचं आहे. त्यामुळे आपल्याला होता येईल तेवढं आपण मोहाच्या पासून दूर राहिलं पाहिजे. आपल्या मनाला मोहाचा स्पर्श झाला नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि शेवटी आयुष्य आहे, हे आयुष्य पुढे पुढे प्रत्येक गोष्टी, प्रत्येक मोहाच्या वाटा असतात, मोहाचे प्रसंग असतात. आपला तोल जाण्याची शक्यता असते, भीती असते, अनेकदा तो जातो सुद्धा. मात्र शेवटी आपल्यावर ते सगळं अवलंबून असतं. आपण कशा पद्धतीने आपल्या मनाला या मोहापासून दूर ठेवतो, आपल्याला स्वतःला त्या मोहापासून दूर ठेवतो, त्याच्यावर ते अवलंबून असतं. मग तो मोह कशाचाही असेल, फक्त एकच काम करा की मोह जो आहे ना, हो मोह तुमच्या मनाला चिकटला नाही पाहिजे.